नेहमीच कार्यक्रम घेत असतो. इकडची सुरुवात जी आम्ही केली ती कोरोनामध्येच केली. कोरोनानंतर आता जो वेळ आहे ते आता पोलीस काय बोलला की कोरोना करून आमचा पोलीस फक्त कोरोनाच्याच वेळेला नसतात बरं का. प्रत्येक वेळेला आमचा पोलीस माणूसच असतो. पोलीस नाही तर तुम्ही स्वतः पण फिरणार नाही. तुमच्या भिवंडीत आज जर बायका सेफ आहे तर फक्त पोलिसांमुळे. बरोबर आहे की नाही? मग टाळ्या झाल्या पाहिजे ना. नाश्ता सगळ्यांनी केलेला आहे. आज विनायक सर ते आले म्हणजे आपलं एक कुटुंब आहे. ते आपल्यासाठी आपलं कुटुंब प्रमुख आहेत. आज ते कुटुंब प्रमुख आहेत म्हणून पोलीस स्टेशन पूर्ण चालत आहे. पोलीस स्टेशन पूर्ण हँडल होत आहे. पोलीस हँडल होत आहेत. पोलीस हँडल म्हणजे आपण नाही करत, तुम्ही मदत करा पोलिसांना. आज तुमचं भिवंडी खूप मोठं आहे. पोलीस संख्या खूप कमी आहे भिवंडी. तर तुम्ही स्वतः मदत केली पाहिजे म्हणून ती संघटना काम करते. आज संघटनाची काम करते ती पोलिसांसाठीच काम करते. आज पोलिसांना खूप प्रॉब्लेम्स असतात ते कोणीच समजून घेत नाही. मग पोलिसांनी आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे सगळ्यांना वाटतं. नाही केलंच पाहिजे. का जबरदस्ती आहे का? करणार ना. पण त्यासाठी आपण माणूस म्हणून उभं राहिलं पाहिजे. मग हम एक कर्तव्यदक्ष परिवार की तरफ मतलब आपण पण एक परिवार आहे. जसं तुम्ही तुमचा परिवार हँडल करता तसं बाहेर चालणाऱ्या गोष्टींवरती पण तुमचं लक्ष पाहिजे. सगळं पोलिसांमध्ये ब्लेम करून चालत नाही. म्हणून पोलिसांबरोबर तुम्हाला काम करायचंय. त्या हेतून या कुटुंबामध्ये तुम्ही सहभागी व्हा. मला क्वांटिटी नको, मला क्वालिटी पाहिजे. क्वांटिटी माझ्याकडे खूप आहे. पूर्ण महाराष्ट्र गाजवते मी. माझी इच्छा आहे की क्वालिटी द्या, क्वांटिटी नको. मला कसं नको. एकटा शेअर क्वांटिटी. स्वतः पोलीस पत्नी आहे सर, मुंबई पोलीस माझे मिस्टर. पण स्वतःच्या घरातून सुरुवात केलेली आहे. मी गृहिणी आहे. काय भाषण द्यायची सवय नाही, काय नाही. पण एकटा वाघ उतरतो मैदानात, पण गाजवूनच ठेवतो. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र गाजवायचंय. तर भिवंडीत तुम्ही मदत करा. एकटीने काही होत नाही. पण माझा एक माणूस 10 जणांना काफी पाहिजे. एक शेर काफी होना चाहिए. इलाका किसी का भी हंगामा हमारा चाहिए. आता काय करायचं तुमच्यावर आहे. अभी किसको मराठी समझ में नहीं आई वो किधर गए वो बता देंगे, ट्रांसलेट करा देंगे. पण सगळ्यांनी आपला परिवार आहे. या परिवारात सगळ्यांनी बोललं पाहिजे होतं. अली मोमीन तू सगळ्यांना उभा कर. आज आपल्या पोलिसांसाठी कोणाकोणाला काय काय करण्यासाठी इच्छा आहे ती बघ. आणि स्वच्छता मोहीम जे अगोदर राबवलेत आपण ते 3-3 महिन्याने राबव. भिवंडीत झालेच पाहिजे. एवढं सांगितलं त्यांनी. बायपासला मी ट्रॅफिकला इंचार्ज आहे. जनरल वाक्य आहे का फार महान व्यक्ती आहे आणि काहीतरी कुठं वेगळं केलं असं काही नाही आहे. हरेक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीने समाजामध्ये राहताना माझ्याकडून दुसऱ्याला त्रास होणार नाही, माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही. रस्त्यावर चालताना, गाडी पार्क करताना साऱ्या गोष्टी आहेत. गाडी पार्क करताना वेबसाईटला जागा असेल वेबसाईटला पार्क करा. मध्ये पार्क केल्यामुळे आपला मागचा जो सुद्धा त्रास होतो, माझ्या अब्यूज असते. छोट्या गोष्टी आहेत. आपण समाजामध्ये राहतो. माझ्याकडून तुला त्रास होऊन येणार आहे. प्रत्येकाने ठरवलं ना तरी कोणाला त्रास होणार नाही. ॲटिट्यूड मी काहीतरी आहे, माझ्याकडे 5 करोडची गाडी आहे, रस्त्यामध्येच थांबली पाहिजे. ॲटिट्यूड दाखला पाहिजे. कोणाला मी असो कोणी असो, जरी आपल्याकडे स्कूटर असेल तरी सुद्धा तुम्ही साईडला पार्क करा. आमचं सांगणं एवढंच असतं की दुसऱ्याला त्रास देऊ नका. दुसऱ्याला त्रास झाला की आम्हाला त्रास झाला, मागच्या व्यक्तीला त्रास झाला की आम्हाला त्रास झाला. मागच्या व्यक्तीला त्रास नसेल तर आम्हाला काही त्रास नाही. गाडी पार्क करायला पाहिजे आम्हालाही मान्य आहे. पार्क करताना लेफ्ट साईडला जागा असताना गाडी मध्ये पार्क करायचं काहीच गरज नाही. साधा सेन्स आहे. त्याच्यामध्ये फार काही मला ज्ञान आहे, फार काही महान व्यक्ती असं काही नाही आहे. आपण चालता बोलताना प्रत्येक गोष्टीमध्ये समाजामध्ये बोलताना तर नम्रता असेल 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आम्ही सुद्धा अधिकाऱ्यांकडे आम्ही सुद्धा कोणीतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जातोच ना कामामध्ये. नम्रता असेल सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. नम्रता हा सगळ्यात मोठा आपल्याला देवाना दिलेला गुण आहे, ईश्वराने दिलेला गुण आहे. तो असला पाहिजे प्रत्येकाकडे. एवढं काय बाकी काही नाही. बाकी आपण सगळी माणसं जाऊन द्यायचं काय आहे, काहीच द्यायचं नाही. समाजामध्ये आपण देश ठेवून जाणार आहे.
मेल्यानंतर 1-2 वर्ष कोणतरी आठवण काढावी, त्याच्यापेक्षा जास्त काय आहे. नाहीतर मेल्यानंतर सगळे आम्ही बरोबर बोलतो आता बॉडी आली काय, बापा आले का बोलतो का बॉडी आली काय, म्हणजे आपली किंमत काय प्रत्येकाला समजायला पाहिजे समाजात. बाकी सगळं प्रत्येकाने रस्त्यामध्ये चालताना कुठेही वागताना माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढी सद्भावना आणि संवेदनशीलता ठेवली तर समाजाला आपण बरंच काही दिल्यासारखं आहे. प्रत्येक वेळेस काय तुम्ही प्रॉपर्टी द्यायला पाहिजे, पैसा द्यायला पाहिजे किंवा मदत करताना सद्भावना असेल, नम्रता असेल तरी आपण समाजाला बरंच काही देऊ शकतो. मला आपण इथं बोलवलं, अलीबाईंनी बोलवलं, हा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.